नमस्कार, मी सचिन आवड एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना आणि आता निराणी उद्योग समूह सध्या कारखाना चालवत आहे या ठिकाणी आहे। आपण माझ्या या बाजूला पाहू शकता भीमा पाटस कारखान्यावरील जे बागॅस आहे, जो भुसा आहे त्याला आग लागल्याची घटना घडलेली आहे आणि भीषण अशी आग जी आहे ती लागलेली आहे। या आगीमध्ये एक ट्रक देखील जळाल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय आणि या ठिकाणी फायर ब्रिगेडचे लोक देखील आता आलेले असून सध्या आग विझवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी पाहू शकता। या आगीबाबत माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ नागरिक जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण पाहू शकतो सर्वत्र धुराचे लोट जे आहेत ते सध्या येताना दिसत आहेत आणि फायर ब्रिगेडकडून सध्या ही आग विझवण्याचं काम चालू आहे। नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप ठोस अशी माहिती मिळू शकली नसली तरीही प्रचंड भीषण अशी आगीची घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि अद्यापही ही आग आटोक्यात आली नसल्याचं चित्र जे आहे ते दिसतंय आणि ही आग विझवण्याचं काम जे आहे ते सध्या अग्निशामक दलाकडून सध्या चालू आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी 2 अग्निशामक दलाच्या गाड्या देखील ज्या आहेत त्या सध्या या ठिकाणी असल्याचं आपणास दिसून येत आहे। युद्ध पातळीवरती ही आग विझवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं या ठिकाणी चित्र दिसतंय। एल एस मराठीसाठी रिपोर्टर सचिन आवड, दौंड।